गेले की नाही, ती जर तुला विचारली उद्देश कुठं राहतोय, तर तिला सांगायचं इथं नाही राहत, पाठिंबाच्या गल्लीत राहतोय. हा काय मी जातो. अरे बाळ, उद्देशचं घर कुठं आहे तुला माहित आहे काय? नाही घर दुसऱ्या गल्लीत. अरे त्या पोरग्याला विचारलो खरं खरं नेमकं कुठं घर आहे ती विचारा पाहिजे. मागच्या गल्लीत म्हटला. अरे काय म्हटली नाही ना, आजीला काय सांगितलं नाहीस ना? हा. अरे बाळ, पाठीमागच्या गल्लीत कुठं म्हटलास रे? अरे उद्देश तू, अरे मी तुलाच ओळखालोय. अगं आई, अचानक कशी आलीस तू? अरे पोरा, तब्येत बिघडल्या, काही दिवस तुझ्याकडे राहिले हो का? तुला राहायला काय म्हणत नाही ग, माझीच बायको आठवडं झालं माहेरी गेल्या, आम्ही दोघं हॉटेलचं जेवण जेवतोय. काय अडचण नाही. त्यापेक्षा माझ्या लहान भावाकडे नेऊन सोडतो. 4 दिवस मला तुझ्या भावाकडून नेऊन घालवतोस काय? आई मी पण येतो. चल की बाळ. बरं झालं एकदाची पिढा गेली. जीव लागला लाभला ध्यास यो तुझा. हे नितीन, आई आल्या बघ, काय म्हणते तरी बघ. अरे बाळा, मीच आहे रे. माझ्या डोक्यात एक विचार आला, माझी तब्येत लय दिवस झाले बिघडल्या, तुझ्याकडे 4 दिवस राहू का? अगं आई, 4-5 दिवस का? तू माझ्याकडे कायमचीच राह. मी तुला पहिलाच सांगितलेलं की तू माझ्याकडे राह. तूच म्हटलीस गावाकडे जाणार. हे आई, राहण्याची सोय झाल्या, मी जाऊ का? पोरा, आता जा घरी. हे घे बॅग आणि उघडून बघ. अरे दादा, एके घरात तो पण. आई, अगं एवढं पैसे हे कुठून आलं तुमच्याकडे? ह्या 10 लाख रुपये आहेत. मी कुणालाच सांगितलं नाही. माझं एक मन आहे, मला कोण सांभाळेल त्यालाच मी देईन. आई, येईल सारी धरती तुझी रुजव्याची.